दुसरा दिवस पहिलाच सामना रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये हा देखील सामना पाहायला मिळेल. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्ट्रेट अंपायर, महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सर सूर्यकांतजी अडाव. त्यांच्या समवेत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र पवार असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1 रंगत असताना यश पवार गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अक्षय शेडगे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत ही जोडी मैदानामध्ये आली आहे. दुसरा दिवस स्पर्धेचा कोण गाजवणार त्याकडे लक्ष लागलंय. मालिकावीराचा पुरस्कार जर आपण पाहिलं तर 2 व्हीलर ऍक्टिवा त्या खेळाडूला दिली जाईल. बेस्ट बॅटरच्या पुरस्कारासाठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलरच्या पुरस्कारासाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं अशी वैयक्तिक पारितोषिके आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये जी पारितोषिके आम्हाला पुरस्कृत केली गेलीत आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ. आणि मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल यश पवार. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर अर्णव आय केअर म्हणजेच अर्णव मराठाचे सर्व राजनजी साळी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जात आहे. पहिला बॉल यश पवार, स्ट्रायकिंग एंडला अक्षय शेडगे. पहिलाच लो फुल टॉस बॉल आक्रमण केले. बॉल हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक, झेल घेण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. अक्षय शेडगे आउट. डीजी ऑन. प्रशांत मोरेने झेल पकडलाय. संपुष्टात आलाय अक्षय शेडगेचा खेळ. यश पवार कालच्या रात्रीमध्ये थोडेसे महाग ठरले होते. पहिलाच बॉल हाताळत असताना मोठी विकेट आपल्या संघाला मिळवून दिले यश पवारने. पवारची पॉवर पाहायला मिळाली या बॉलमध्ये. लो फुल टॉस बॉल समोर फटका खेळायचा होता. अक्षय शेडगेचा फटका फसलाय आणि तो मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नवीन बॅटर आदित्य गायकवाड, लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये येत असताना चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. ऑरेंज आर्मी ड्रीम 11 लालबाग संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम श्रीमंत समर्थ या संघाने. आणि गोलंदाजी करत असताना यश पवारने आपल्या संघाला पहिली मोठी विकेट मिळवून दिली आहे. राहुल कहार इन ऍक्शन या संघाचा कर्णधार, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कालच्या रात्रीमध्ये 22 धावा त्याने बनवला. पहिला सामना खेळत असताना आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता तो राहुल कहार इन ऍक्शन आपण पाहतोय. संपूर्ण गणवेश आयोजन समितीच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या या संपूर्ण खेळाडूंना विशेष डिझाईन केलेले टी शर्ट्स आणि ट्रॅक्स आणि कॅप्स आपण पाहतोय. ओडगेज हे ब्रँड सध्या हे नाव देखील चर्चेचा विषय राहिले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. यश पवार षटक क्रमांक 1 हाताळत असताना दुसरा बॉल आदित्य गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. दुसरा बॉल चांगला कनेक्शन पाहायला मिळालं. चांगलं टायमिंग. बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आदित्य गायकवाड लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आलाय. डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय यश पवारला. आणि त्याच्याच बॉलवर हा देखणा फटका पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 1 गडी माघारी परतलाय टीम ड्रीम 11 लालबाग. क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15. श्रीमंत समर्थ गतवर्षीचा चॅम्पियन संघ ठरला होता ड्रीम 11 लालबाग. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच मैदानामध्ये उतरलाय हा संघ. यावेळेला चांगला बॉल आहे. बॅटची वरची कडा जरूर घेतली होती. बॉल गेल्या घोषांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 ऑन बोर्ड. LCD 2025 सीझन 15 लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय हा क्रिकेटचा थरार. ही स्पर्धा जिंकणार कोण सगळ्यांचंच लक्ष या ट्रॉफीवर आहे. हा झळाळता करंडक कोणाच्या नावावर राहील. गर्दी प्रेक्षक या मैदानामध्ये काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत.
ऑनलाईन टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यश पवार, यशने यश मिळवून दिले पहिल्याच बॉलमध्ये आपल्या संघाला. यावेळेला स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन, त्याला पिक केलंय, बॉल मैदानामध्ये येतोय. एकच धावा आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 या आकड्यावर. पोरोनो बोर्ड 4 धावा धावफलकावरती झाल्या. डावखुरा गोलंदाज यश पवारवर हावी राहिलाय. आदित्य गायकवाड बॅटिंग करत असताना धावा येते त्याच्या बॅटमधून. डावखुरा फलंदाज आता लक्ष वेधून घेतोय. त्यांच्या मागे यष्टी रक्षक शैलेश शेडगे या संघाचा संघ मालक. कालच्या रात्रीमध्ये चांगला खेळ केला होता शैलेश शेडगेने. धावा केल्या होत्या, धावा जमवल्या होत्या आपल्या संघासाठी. गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी राहिली होती शैलेशची. त्यावेळेला स्लोअर वन बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत असताना वीरेनला आपण पाहतोय. वीरेनचं देखील कौतुक करावं लागेल कालच्या रात्रीमध्ये, कारण समोर जो ठोकलेला षटकार आणि त्या षटकाराने मात्र कमबॅक करून दिलं होतं टीम श्रीमंत समर्थ या संघाला. तोच वीरेन मेस्त्री देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पार्थ सावंत स्ट्रायकिंगला आता मात्र आलाय. आता स्ट्राईक मिळाली पार्थला. यश पवार, पवारची पॉवर पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल मध्ये विकेट आली मोठी अक्षय शेडगेची. यावेळेला खूपच ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. एक धाव पंचांनी घोषित केली. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर येस, वाईटचा रिव्ह्यू आता मात्र फलंदाजी करत असलेल्या संघाच्या माध्यमातून घेतला जातोय. त्याची पडताळणी केली जाईल सर रवींद्र पवार यांच्या माध्यमातून, कारण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जातोय प्रत्येक इनिंग मध्ये, व्हाईट बॉल आणि नो बॉल साठी. आणि आता मात्र व्हाईट बॉल साठी जर आपण पाहिलं तर ड्रीम 11 लालबाग संघाने रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल सर रवींद्र पवार यांच्या माध्यमातून. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू, प्रत्येकी एक एक रिव्ह्यू दिला जातोय. इट्स फेअर डिलिव्हरी. निर्णय आलाय पंचांचा. महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच उभे आहेत समोर. कित्येक वर्षाचा अनुभव क्रिकेटचा सर सूर्यकांत अडाव यांच्याकडे आहे. आणि पहा, कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं देखील. ऑन फील्ड अंपायर त्यांनी निर्णय दिला की हा योग्य बॉल आहे आणि मदत मागितली थर्ड अंपायरची फलंदाजी करत असलेल्या संघाने, आणि तो रिव्ह्यू देखील गमावलाय, कारण हा योग्य बॉलच होता. आणि ही मालिकावीराची दुचाकी ऍक्टिव्हा आपण पाहतोय. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी ही दुचाकी ऍक्टिव्हा. क्रिकेटचा महासंग्राम पाहत असताना ही दुचाकी ऍक्टिव्हा देखील पाहावी लागेल, कारण त्याकडे देखील सगळ्यांच्याच नजरा लागलेत. षटक क्रमांक 2 राहुल कहार गोलंदाजीसाठी आलाय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्दी लागली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5. राहुल कहार षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिला बॉल आदित्य गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आता मात्र नो बॉल पंच घोषित करतात. बीमर पडताळल्या पंचांच्या माध्यमातून. म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धावा धावफलकावरती जर आता आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात धावफलकावरती. धावा झाल्यात 8. फ्री हिट ऑन. क्रिकेटचा महासंग्राम 8 धावा धावफलकावरती झालेत. एक गडी बागारी परतलाय राहुल कहार.
यावेळेला चांगला बॉल पहा, पिचिंग झाल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण घेतलं, क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत, बॉलला अडवलं, एक धाव पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवर लागलंय, कारण हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. राहुल कहार, नेक्स्ट बॉल. यावेळेला समोर फटका, व्ही शेप मध्ये बॉलला पाठवले पार्थ सावंतने सीमारेषा पलीकडे, आणि या बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी याच्या संपूर्ण दिवसातील पहिला चौकार ठोकलाय पार्थ सावंतने. बरोबर बॉल पिक केला, सरळ रेषेमध्ये फटका खेळत असताना पार्थ सावंतच्या बॅट मधून हा दर्जेदार प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 13. एक गडी माघारी परतलाय, 13 धावा धाव फलकावरती झाल्यात. राहुल कहार, नेक्स्ट बॉल. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल एक, धावसंख्या एकीने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14. धावा येत आहेत. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, चांगला बॉल राहुल कहारने हाताळलाय. ही ओळख आहे, हे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळालं राहुल कहार आपल्या संघासाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. त्यावेळेला उलटा बॉल पिक केलाय आणि बॉलला पाठवले पार्थने मैदानाच्या बाहेर. आता पंचांचा इशारा येतोय, 2च धावा. चांगला पिक पाहायला मिळाला आणि चांगला बॉल देखील हाताळत असताना पाहायला मिळाला राहुल कहार. त्यावर आक्रमण केले, 2 धावा जरूर आल्या. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम ड्रीम 11 लालबाग. त्यावेळेला चांगला बॉल पंचांकडे, लाऊड अपील, अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. चांगला बॉल राहुल कहारने हाताळला, जरूर आता बरोबर पायावर जाऊन बॉल आदळलाय, आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ आता समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 8च्या सरासरीने. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय ड्रीम 11 लालबाग. रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. विनंती असेल टॉस साठी या. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. षटक क्रमांक 3. शैलेश शेडगे अप्पा गोलंदाजीसाठी आलाय. कालच्या रात्रीमध्ये देखील चांगला खेळ अप्पाने केला होता. या मॅच मध्ये संघाला गरज आहे, स्वतः संघाचा संघमालक मैदानामध्ये उतरत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर आदित्य गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत. पार्थच्या बॅट मधून धावा आल्यात या मॅच मध्ये. आतापर्यंत एक चौकार देखील पाहायला मिळाला पार्थ सावंतच्या बॅट मधून. अगदी कडक शिस्तीचे पंच सर सूर्यकांतची अडाव. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर सुबोध गडसे. रवींद्र पवार थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15. पहिला बॉल शैलेश शेडगे अप्पा. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. बॅटची आतली कडा, यस्टरवर बॉल जाऊन आदळला. फर्निचर डिस्ट्रॉयड, विकेट DJ.
अमेय आलेत. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला शैलेशने. मोठी विकेट. आदित्य गायकवाड बॅटच्या आतली कडा घेऊन बॉल बरोबर जाऊन यष्ट्यांवर आदळला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पहिल्याच बॉलमध्ये शैलेशने आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. अमेय आलेत नवीन बॅटर. यावेळेला देखील स्लोअर वन बॉल. गतीमध्ये परिवर्तन. गॅप मधून बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. चांगला बॉल. लो फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमेयने जरूर केला. क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी आणि गॅप मधून बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल देखील गतीमध्ये परिवर्तन. आपल्या संधी आहे. संधी चूक केली नाहीये. विकेट आली आहे. संतोष मालप यांनी झेल पकडलाय. आणखीन एक विकेट नावावर राहिले शैलेश शेडगेच्या. निर्णायक षटक या मॅच मधील. संतोष मालप पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात आणि त्यांनी झेल पकडला. या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. दोन मोठ्या विकेट आल्यात. याच षटकामध्ये शैलेश शेडगेने कमबॅक करून दिले. श्रीमंत समर्थ या संघाला. स्वतः संघ मालक धावून येतोय आपल्या संघासाठी. अगदी चांगला झेल. कडाक्याच्या उन्हामध्ये डोळ्यावर अगदी सूर्याची किरणे येतात त्यामधून देखील संतोष मालप यांनी तो झेल पकडला आणि विकेट आली. फलंदाज अमय्य माघारी परतलेत. लालबाग लेजंड विरुद्ध रॉयल स्टॅलियन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय. क्रिकेटचा महासंग्राम. नवीन फलंदाज अमन वाटाणे फलंदाजीसाठी. यावेळेला मोठा फटका अमन वाटाणेच्या बॅट मधून आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. अमन वाटाणे ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. देखना फटका पाहायला मिळाला. बॅकफुट वरती आले पंच करत असताना बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रात. अमन वाटाणेने 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. जाऊन पोचले धाव फलकावरती 19. 3 गडी माघारी परतले टीम ड्रीम 11 लालबाग. यावेळेला स्लोअर वन. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय. चांगला बॉल. क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. हे निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मधील. कारण ज्या विकेट्स हव्या होत्या त्या विकेट्स आल्या. 2 विकेट्स पटकवून दिल्यात आपल्या संघाला शैलेशने. मोठी विकेट आली ती म्हणजे आदित्य गायकवाडची. आणखीन एक विकेट आली अमयची. पार्थ सावंतला आता स्ट्राईक मिळाली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. 20 ऑन बोर्ड. दुर्वांग बागवाई नेक्स्ट आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज. त्यावर देखील लक्ष असेल सगळ्यांचंच. डावखुरे गोलंदाज आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ या संघाकडे खूप आहेत. आणि यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. वीरेन मेस्त्री धावतोय बॉलच्या खाली. जज करत असताना प्रयत्न चांगला केला होता. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ आता समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती झाल्यात. शैलेश शेडगेने 2 विकेट जरूर पटकावलं पण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च केलेत त्याने. सहा धावा खर्च करत असताना 2 विकेट्स पेटकावल्यात आणि म्हणूनच की आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून.
22 on board, loss of 3 wicket. टीम ड्रीम 11 लालबाग क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती झाल्यात. चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज युवा उद्योन्मुख खेळाडू आयुष रोगे यांच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. आणखीन एक डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. यश पवार पहिले षटक हाताळलं, तो देखील डावखुरा गोलंदाज पाहायला मिळाला. चौथं षटक हाताळतोय आयुष रोगे, तो देखील डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतोय. दुर्वांग बागवे देखील डावखुरा गोलंदाज या संघामध्ये. तब्बल 3 डावखुरे गोलंदाज आपण पाहतोय श्रीमंत समर्थ या संघाकडे आहेत. आयुष रोगे षटक क्रमांक 4. पहिला बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम 22 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. पहिला बॉल आयुष, पहिलाच बॉल काय हाताळलाय पहा. स्विंग अँड मिस. बॉल चाललाय बरोबर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल फलंदाज बीट झालाय अमन वाटाने. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. मोठी मॅच. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक संतोष मालप. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राईक वर येण्याचा प्रयत्न पार्थ सावंतचा यशस्वी राहिलाय. पार्थ स्ट्राईक वर आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती. 23 ऑन बोर्ड. फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजांना धावा येणं गरजेचंच असतील या मॅच मध्ये ड्रीम 11 लालबाग या संघासाठी. यावेळेला चांगला बॉल. आणखीन एक चेंडू पहा काय हाताळलाय. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. आणखीन एक डॉट बॉल. क्रिकेटचा महासंग्राम. आयुष रोगे युद्धोन्मुख खेळाडू या लालबाग परिसरातील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या खेळाडूने देखील ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा बॉल ज्याप्रमाणे हाताळला ना, पार्थ सावंतला कळला देखील नव्हता. डॉट बॉल आलाय. यावेळेला लो फुल टॉस आणि बॉलला पाठवले गोशंकी क्षेत्रामध्ये पार्थने 2 धावांसाठी. आणि या दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 25. चांगला बॉल आयुष रोगेने हाताळला जरूर होता या आधीचा. या बॉलवरती दुहेरी धावा आली आहे. पुढचा बॉल आयुष रोगे. टप्पा महत्वाचा आहे आणि तो टप्पा हाताळलाय गोलंदाजाने. बॉल गेलाय पुन्हा एकदा गोशंकी क्षेत्रात. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दुहेरी धावेसाठी धावसंख्या 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 27. राहुल कहार संघनायक कर्णधार, द कॅपिटल लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. व्यूअर रचना आखत असताना पाहायला मिळतात पार्थ सावंत सोबत. यावेळेला आणखीन एक क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे आयुष रोगे या खेळाडूची. अगदी कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. प्रत्येक बॉल त्याने हाताळला ना, तो प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर अगदी चांगल्या रीतीने त्याने हाताळलाय. डावखुरा फलंदाज प्रभावित राहिला या मॅच मध्ये. आणि आता मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 27. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आयुष रोगेने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. डावखुरा गोलंदाज तब्बल 3 डावखुरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात टीम श्रीमंत समर्थ या संघाकडे. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2. पहिलाच सामना मैदानामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं लालबाग आणि याच लालबाग मध्ये कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना राहुल कहार शेवटचे 6 बॉल हाताळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 ऑन बोर्ड. उलटा बॉल पहिलाच पिक केलाय अमन वाटाणेने. बॉलला फेकून दिल्या ऑन साइडला. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. 29 ऑन बोर्ड. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रॉयल स्टॅलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध लालबाग लेजेंड.
रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. कर्णधार टॉससाठी या. आणखीन एक उलटा बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे दुर्वांग बागवे धावतोय आणि डायरेक्ट थ्रो करत असताना 30 ऑन बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती झाल्यात. हा बॉल जाऊ दिला असता तर मात्र हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेला असता. पार्थला स्ट्राईक मात्र मिळाली नसती. अमन देखील स्ट्राईक वरतीच राहिला असता. विचार करून क्रिकेट खेळावं लागेल कारण गोशांकी क्षेत्र भरपूर सारं आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. काय चौकी, लालबाग, परेल, शिवडी, दादर विविध ठिकाणाहून हे सर्व दर्दी प्रेक्षक हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय पार्थने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 32. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लालबाग लेजेंड आणि रॉयल स्टॅलियन. राहुल कहार. त्यावेळेला आणखीन एक उलटा बॉल पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळालंय राहुल सातत्याने. 2 धावा आल्यात. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34 ऑन बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ड्रीम 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ. आणखीन एक उलटा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. हा बॉल देखील चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा. या दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 टू गो. राहुल कहार भोपी षटक क्रमांक 5 हाताळत असताना शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय राहुलने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता मात्र निर्धावालाय म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5चा खेळ संपुष्टात आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रॉयल स्टॅलियन आणि लालबाग लेजेंड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या. लालबाग लेजेंड आणि रॉयल स्टॅलियन्स कर्णधार आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रॉयल स्टॅलियन आणि लालबाग लेजेंड दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या. रॉयल स्टॅलियन संघाचा कर्णधार व्यासपीठावर आलाय. विनंती असेल लालबाग लेजेंड आपण देखील टॉससाठी यायचे.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. श्री अमेय जाधव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. सामना क्रमांक 2 दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रॉयल स्टॅलियन्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लालबाग लेजंड. आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरा सामना. टॉस स्पिन केलाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलाय म्हणजे टीम लालबाग लेजंड. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. कालच्या रात्रीमध्ये तुम्ही देखील पहिला सामना खेळत असताना या सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाचा धक्का बसला. या मॅच मध्ये काय रणनीती आखली असाल? काय नाही, जसा रेग्युलर गेम आहे तो रेग्युलर गेम खेळत बसू आणि ह्या मॅचमध्ये पण थोडे जास्त रन करू. कारण बघितलं आम्ही सेकंड इनिंगला पण पहिल्या मॅचला चांगली चेसिंग केली, रन पण होत आहे. त्यावेळी पण आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. तुमचे संघ मालक आणि संघाविषयी काय सांगाल या मॅच मध्ये? आमच्या संघ मालकांनी आमच्या आयकॉन खेळाडूंनी चांगलाच संघ बांधला आणि आमचा दरवर्षी चांगलाच संघ असतो. पुढे कुठेतरी आमचे एफर्ट्स कमी पडतात, पण ह्या मॅचला मी खूप एफर्ट्स. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अपोजिट संघ आपण पाहिलं तर रॉयल स्टॅलियन मयुरेश राणे कालच्या रात्रीमध्ये चांगला खेळ केला होता. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरा सामना तुम्ही खेळताय. काय म्हणाल या मॅच बद्दल आणि या आयोजनाविषयी? आम्हाला आता प्रथम गोलंदाजी करायची आहे. समोरची टीम बलाढ्य आहे आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही आमचा बेस्ट देऊ आणि त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये तर दुसऱ्या सामन्याचा टॉस जर आपण पाहिलं तर झालेला आहे. टीम लालबाग लेजंड या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. येस, थँक्यू. क्रिकेटचा महासंग्राम 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची. 30 बॉल 37 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मध्ये 37 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शैलेश शेडगे. हे दोन सलामीवीर फलंदाज. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर बॉलर आहे पार्थ सावंत. दुसऱ्या डावाचा खेळ. 30 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑरेंज आर्मी ड्रीम 11 लालबाग हा संघ थोडासा बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतोय. मध्ये 37 करायचे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल. श्रीमंत समर्थ. हो, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. कॅच ड्रॉप केली आहे. गणेश जानवलकर फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात. त्याच्याकडून चूक होते. राहुल कहारची मोठी विकेट पहिल्या बॉलवरती आली जरूर असती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये. प्रयत्न केलाच नाहीये गणेश यांनी आणि बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रात एका धावेसाठी. गणेश जानवलकर यांनी या मॅच मध्ये देखील जर झेल पकडलं तर 501 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल परेश यादव यांच्याकडून. कालच्या रात्रीमध्ये एक झेल त्यांनी आतापर्यंत पकडलाय. एस्टेटच्या मागे अक्षय शेडगेला आपण पाहतोय. समोर फटका खेळलाय. आणखीन एक संधी होती जरूर धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2. रिस्की रन पाहायला मिळाला. धाव जरूर पूर्ण केली आहे. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. फ्लाइट डिलिव्हरी पाहायला मिळाली पार्थ सावंतच्या माध्यमातून हाताळत असताना. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ केला होता. याच पार्थ सावंतने 2 महत्वाचे विकेट्स आणि पहिले षटक हाताळत असताना पटकावले होते. 30 बॉल मध्ये 37. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 चेंडू अखेरीस. चांगला बॉल आहे. अगदी बॉल जर आपण पाहिलं तर चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. 22 ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्येने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3. 3 चेंडू अखेरीस 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट.
पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जगन्नाथ महाजन आणि पंचांकडे लाऊड अपील केली आहे. नॉट आउट. संघ मालक जगन्नाथ महाजन कालच्या रात्रीमध्ये 2 अप्रतिम झेल त्यांनी पकडले होते या मॅच मध्ये खेळत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती. 4 चेंडू अखेरीस 4 धावा धावफलकावरती झाल्यात. त्यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. चांगला बॉल हाताळलाय पार्थने. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लालबाग लेजेंड हा संघ पुढील मॅच मध्ये नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्या संघाने आपण पाहिलं तर टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. सतीश भैरे चांगला खेळ कालच्या रात्रीमध्ये या खेळाडूने केला होता. कर्णधार. यावेळेला मोठा फटका. राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार. बॉल जाईल का सीमारेषा पार हे पाहायचंय. 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 6 या आकड्यावर. उर्वरित 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 31 धावांची. श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट हातामध्ये फ्लेक्स घेऊन आपल्या संघाला प्रोत्साहन करत असताना पाहायला मिळत आहेत. हे दर्दी प्रेक्षक, हे चाहते. युवराज सिंग चव्हाण देखील आपण पाहतोय श्रीमंत समर्थ या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम जिंकणार कोण? ही मालिका वीराची दुचाकी ऍक्टिव्हा जिंकणार कोण? त्याकडे देखील सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. अमेय गोलंदाजीसाठी आले डावखुरा गोलंदाज अमेय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 24 मध्ये आता करायचेत 31 धावा. 2 सलामीवीर फलंदाज राहुल कहार आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर शैलेश शेडगे. डावखुरा गोलंदाज अमेय. ऑरेंज आर्मी. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. LCD 2025 पर्व 15 या स्पर्धेचं षटक क्रमांक 2 चा खेळ गोलंदाजीसाठी आलाय अमेय. टीम ड्रीम 11 लालबाग या संघाकडून पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन करत असताना चांगला बॉल. पहिला बॉल निर्धावाला. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 23 मध्ये आता करायचे 31 धावा. लास्ट 23 बॉल 31 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 23 मध्ये 31 धावांची गरज. शैलेशला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये देखील. धावा येणं गरजेचं असतील आपल्या संघासाठी. यावेळेला आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. बॉल जर आपण पाहिलं तर चाललाय गोष्टी क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 22 आणि या 22 मध्ये करायचे 30 धावा. लास्ट 22 बॉल 30 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 22 बॉल मध्ये 30 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक वर येण्याचा तो प्रयत्न करतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिला सामना दिवस क्रमांक 2 मधील. यावेळेला आणखीन एक चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच त्याने सांगितलं मी आउट आहे आणि ही खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे. शैलेश शेडगे आउट. अक्षय शेडगे यस्ट्यांच्या मागे झेल त्याने पकडलाय. विकेट आली आहे. शैलेश शेडगे माघारी परतलाय. मॅच ऑन झाली आहे कारण उर्वरित 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 21 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ज्या वेळेला कट लागली त्यावेळेला त्याने स्वतःहून सांगितलं पंचांना की मी आउट आहे. ही खेळाडू वृत्ती दाखवली आहे त्याने आणि तो माघारी परतलाय. नवीन बॅटर वीरेन मेस्त्री. वीरेन मेस्त्री कालच्या रात्रीमध्ये काय खेळ केला होता वीरेन मेस्त्रीने. षटकार ठोकला आणि मॅच ऑन करून दिली होती श्रीमंत समर्थ या संघाला. तो वीरेन मेस्त्री आता मैदानामध्ये आलाय कारण 21 बॉल मध्ये आता फक्त 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ या संघाला. 21 बॉल 30 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. श्रीमंत समर्थ एका बाजूला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 लालबाग. वीरेन मेस्त्री नवीन बॅटर. फलंदाजी करावी लागेल. बॅटमधून धावा येणं गरजेचं असतील टीम श्रीमंत समर्थ या संघाला कारण 21 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्लोअर 1 बॉल. त्याला ओळखलंय, त्याला पिक केलंय, त्याला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. हे दुहेरी धावांचे फटके गरजेचे असतील या मॅच मध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 20 आणि या 20 मध्ये करायचे जिंकण्यासाठी
28 धावा. त्यावेळेला आणखीन एक लो फुल टॉस, त्यावर आक्रमण. वीरेन मेस्त्री इज ऑन फायर नाऊ. बॉलला पाठवले पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 11. 19 मध्ये आता 26 करायचे सामना जिंकण्यासाठी. हा महत्वाचा बॉल आहे. 19 बॉल मध्ये 26 धावांची गरज. श्रीमंत समर्थ संघाचे पाठीराखे खेळाडू आपण पाहतोय डगआउट मध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत, आपल्या संघाला प्रोत्साहन करत असताना. त्यावेळेला सोडून दिलाय बॉल. हा बॉल सोडून दिला जरूर होता आणि डॉट बॉल आलाय. म्हणजेच षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती. 11. एक गडी बाद. टीम श्रीमंत समर्थ. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 18 मध्ये आता करायचे 26 धावा. निर्णायक षटक पाहायला मिळेल. पार्थ सावंत गोलंदाजीसाठी आलाय. धावा येणं गरजेचं असतील या मॅच मध्ये. 18 मध्ये 26 धावांची गरज. हा क्रिकेटचा महासंग्राम. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बसून आपण या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा LCD 2025 सीझन 15 लालबाग क्रिकेट धमाका 2025 पर्व 15वा आपण पाहतोय. 18 मध्ये आता करायचे 26 धावा. शेवटची 18 बॉल शिल्लक. 26 धावांची गरज. पार्थ सावंत गोलंदाजीसाठी आला. डावखुरा गोलंदाज लक्ष वेधून घेतोय सगळ्यांचंच हा डावखुरा गोलंदाज. 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज. ओहो, पहिलाच बॉल. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेला एका धावेसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 17 आणि या 17 मध्ये करायचे 25 धावा. पार्थ सावंत 17 मध्ये करायचे 25 धावा. फ्लाइटेड डिलिव्हरी व्हेरिएशन्स या गोलंदाजाकडे आहेत. तो गोलंदाज गोलंदाजी करत असताना 17 बॉल 25 धावांची गरज. राहुल कहारच्या बॅट मधून आणखीन एक जोरदार प्रहार. हा बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय दणदणीत, खणखणीत, उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी चौकार. बरोबर पिक केलाय हा बॉल आणि बरोबर बॉलला पाठवलंय. व्ही शेप मध्ये फटका खेळला होता. राहुल कहारने ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळत असताना राहुलला आपण पाहिलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 16 बॉल मध्ये आता करायचे 21 धावा. लास्ट 16 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पार्थ सावंत षटक क्रमांक 3 हाताळत असताना 16 मध्ये करायचे 21. राहुल कहार फलंदाजी करतोय. जेवढा आखू टप्प्याचा बॉल होता. झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर करत होते क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने. डॉट बॉल जरूर आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 15 बॉल आणि 15 मध्ये आता 21 ची गरज आहे. राहुल कहार होईल का तारणार आपल्या संघासाठी कर्णधार आहे. यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगला बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत पार्थ सावंतने. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलले. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 14 मध्ये आता 21 करायचे सामना जिंकण्यासाठी. एक चौकार आतापर्यंत ठोकलाय राहुल कहारने या मॅच मध्ये. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक 1 2 3 4 क्षेत्ररक्षक धावत आहेत. बरोबर झेल पकडलाय पार्थ सावंतने आणि विकेट आली आहे मोठी. राहुल कहारची खेळी संपुष्टात. मॅच ऑन. आता काय होणार मॅचचं, कारण जी विकेट महत्वाची होती ती विकेटच मिळवून दिली आपल्या संघाला पार्थने. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 13 आणि जिंकण्यासाठी आणखीन 21 धावांची गरज. 13 मध्ये आता 21 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज यश पवार फलंदाजीसाठी येतोय. 13 मध्ये 21 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. ड्रीम 11
हे स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय. ड्रीम 11 लालबाग जगन्नाथजी महाजन यांचा संघ. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना बरोबर पार्थ सावंतने झेल पकडला आणि विकेट आली आहे. ही महत्वाची विकेट. त्याने सांगितलं मी होतो त्या ठिकाणी, तुम्हाला यायची गरज नव्हती आणि विकेट आली आहे मोठी. राहुल कहारची खेच संपुष्टात. यश पवार फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. सामना जिंकणं गरजेचं आहे कारण 13 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यश पवार सगळ्यांच्याच नजरा या खेळाडूवर असतील कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले. 13 बॉल मध्ये 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम. पार्थ सावंतचा निर्णायक षटक ठरेल का या मॅच मधील, कारण त्याने विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. 13 बॉल मध्ये 21 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. हो आणखीन एक चेंडू निर्धाव. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. कमबॅक करून दिले. चौकार जरूर आला या षटकामध्ये पण नंतर ते जर आपण पाहिलं तर शेवटचे 4ही बॉल निर्धाव हाताळले त्या गोलंदाजाने. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16. म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धावा. आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. रणनीती आखली जाईल. या 1 मिनिटामध्ये 12 बॉल मध्ये 21 धावा करायचे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर 12 बॉल मध्ये 21 धावा रोखायचे. त्या धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2025 सीझन 15. यश पवार आणि वीरेन मेस्त्री ही जोडी आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ या संघाकडून 12 बॉल मध्ये 21 धावा. रणनीती आखली जाते ड्रीम 11 लालबाग या संघाकडून. ऑरेंज आर्मी हे 4थं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 12 मध्ये करायचे 21 धावा. अक्षय शेडगे गोलंदाजीसाठी आलाय. लास्ट 12 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. अक्षय शेडगे कर्णधार या संघाचा गोलंदाजीसाठी येत असताना वीरेन मेस्त्री स्ट्रायकिंग एंडला. बॅटमधून धावा येणं गरजेचंच असतील या मॅच मध्ये. मोठमोठे फटके त्याने खेळलेत. कालच्या रात्रीमध्ये देखील षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. आता मात्र 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला ड्रीम 11 लालबाग, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ हा संघ. मॅच जिंकणार कोण, अटीतटीची लढत आहे. 36 धावांवर रोखले ड्रीम 11 लालबाग या संघाला. गोलंदाजी करत असताना श्रीमंत समर्थ या संघाने आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. 12 बॉल मध्ये आता फक्त आणि फक्त 21 धावांची गरज आहे. म्हणजेच अर्ध्या बॉल मध्ये दुप्पट धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. वीरेन मेस्त्री स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चाललाय. आदित्य गायकवाडने बॉल अडवले. 11 बॉल मध्ये आता 20 करायचे सामना जिंकण्यासाठी. यश पवारची पॉवर पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. एखादा मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून आला तर मॅच ऑन होऊ शकते. 11 बॉल मध्ये आता करायचे 20 धावा. पहिल्या बॉलवरती 1 धावा आली आहे. डगआउट आपण पाहतोय श्रीमंत समर्थ संघाचा थोडासा टेन्शन मध्ये असताना पाहायला मिळतोय पण संघाला मात्र प्रोत्साहन देतोय हा डगआउट. 11 बॉल मध्ये 20 धावा. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय कारण उर्वरित 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत 19 धावा. 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समोर फटका खेळला तर मॅच ऑन होऊ शकते. वीरेन मेस्त्री ताकद आहे या खेळाडूकडे. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचंच असेल या मॅच मध्ये श्रीमंत समर्थ या संघाला कारण संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर आहे. 10 मध्ये आता करायचे 19 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. जगन्नाथ महाजन बॉल पर्यंत पोहोचले. डायरेक्ट थ्रो. यस, डायरेक्ट थ्रो पाहायला मिळालाय. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. ऑन फील्ड अंपायर सर सुबोध खडसे यांनी. संघ मालक स्वतः धावून येतोय आपल्या संघासाठी. जगन्नाथ महाजन जिथे जाईल तिथे महाजन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर बॉल पर्यंत पोहोचले. अगदी चित्याच्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले. बॉल पिक केला आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये.
अक्षय शेडगेने बॉल पिक केल्यानंतर स्टंपला बॉल जाऊन लावलाय का ते पाहायचंय. त्याची पडताळणी मात्र सर रवींद्र पवार करतीलच. आउट आहे की नाहीये याची पडताळणी केली जाते. पंचांचा निर्णय अजून आला नाहीये. काय होणार. वीरेन मिस्त्री आणि यश पवार ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना श्रीमंत समर्थ या संघाकडून क्रिकेटचा महासंग्राम. रवींद्र पवार पडताळणी करतायत. डिसिजन आलाय. नॉट आउट. परफेक्ट डिसिजन दिलाय पंचांच्या माध्यमातून. बरोबर डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. रवींद्र पवार थोड्या इंचाने मात्र ही विकेट आपण पाहिलं तर आली नाहीये. आणि धाव आली. एक धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती. 9 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. धावा झाल्या धावफलकावरती 19. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये करायचे आहेत 18. अर्धे चेंडू दुप्पट धावांची गरज. यश पवार. यश पवार बॅटची कडा घेतली जरूर होती. बॉल गेल्या गोषकी क्षेत्रात. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. उर्वरित 8 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 मध्ये 17 करायचे आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. पार सावरतने आपल्या संघाला कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. यावेळेला मोठा फटका यश पवारने खेळलाय. पवारची पॉवर बॉलवर पाहायला मिळाली आणि या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 7 आणि 7 मध्ये करायचे आहेत 13 धावा. अजूनही मॅच ऑन आहे कारण 7 बॉल मध्ये 13 धावा होऊ शकतात या मैदानात. यश पवारने ठोकलेला चौकार मॅच मध्ये कमबॅक करून दिले श्रीमंत समर्थ या संघाला. अजून एक मोठा प्रहार येईल का त्याच्या बॅट मधून पाहायचा आहे कारण शेवटचा एक बॉल शिल्लक या 4थ्या षटकातील. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये बॉल जाण्याचा प्रयत्न करत असताना अमन वाटाने झेल त्याच्याकडून सुटलाय. यश पवारचा. यशला मिळालंय जीवदान. मॅचचं समीकरण आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 12 धावा. अर्धे चेंडू शिल्लक. दुप्पट धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल 12 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. ही क्रीडा नगरी. हा लालबाग क्रिकेट धमाका 2025 चा सोहळा. शेवटच्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन गरज आहे ती म्हणजे 12 धावांची. अर्धे चेंडू शिल्लक आहेत. दुप्पट धावा करायचे आहेत. दुपारचं सत्र थोड्याच वेळामध्ये सत्राला देखील सुरुवात होईल. 11 वाजून बरोबर 56 मिनिटं. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी प्रसाद गावकर या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 6 मध्ये 12 धावा रोखायचे आहेत. यश पवारला जीवदान मिळालं. त्याच्याच बॅट मधून चौकार देखील पाहायला मिळाला. तर यश पवार कडून संपूर्ण संघाला आशा आहे, अपेक्षा असतील याच खेळाडू करून कारण 6 बॉल मध्ये 12 धावा होऊ शकतात या मैदानामध्ये. सहा बॉल 12 धावांची गरज. एक चौकार आतापर्यंत आलाय यश पवारच्या बॅट मधून. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले तर मॅच ऑन. ओहो, समोर फटका खेळायचा होता. चांगला बॉल प्रसाद गावकरने हाताळलाय आणि आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतोय वीरेन. स्ट्राईक वरती त्याला यायचं होतं. यश पवारची विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपात विकेट. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये आता करायचे 12 धावा. यश पवारने चौकार जरूर ठोकला. विकेट आली आहे त्याची धावबाच्या स्वरूपात. तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 5 बॉल मध्ये 12 धावा. प्रशांत मोरे. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. वीरेन मिस्त्री संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. समोर फटके खेळायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. हेच ध्येय त्याने मनामध्ये ठेवलंय.
यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेमध्ये पार धावतोय स्वतः बॉलच्या खाली, चूक होणार नाहीये त्याच्याकडून. आणखीन एक विकेट आली आहे. वीरेन मेस्त्री बाद. मॅच ऑन. स्ट्राईक घेतली स्वतःकडे, विकेट आली आहे त्याचीच. आता मॅचचं समीकरण 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. काय खेळ रंगलाय. 30 बॉल मध्ये 37 धावा रोखायच्या होत्या, त्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय ड्रीम 11 लालबाग या संघाकडून. रोखल्या जातील का ठोकल्या जातील. नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी येत असताना स्वप्नील बोबसकर. 4 बॉल मध्ये 12 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 2 बॉलवरती 2 मोठ्या विकेट्स आल्यात. धावबादच्या स्वरूपात यश माघारी परतला, झेलबादच्या स्वरूपात वीरेन मिस्त्री माघारी परतलाय. नवीन फलंदाज आलेत स्वप्नील बोबसकर. 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज मैदानामध्ये आलाय. चार बॉल मध्ये 12 धावा होऊ शकतात या मैदानात. स्वप्नील बोबसकर समोर फटके खेळायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी, कारण लक्ष मोठं आहे. 2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देईल श्रीमंत समर्थ या संघाला. फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 3 मध्ये आता 11 करायचे सामना जिंकण्यासाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम. प्रशांत मोरे त्याच्या बॅट मधून धावा येतील का 3 बॉल मध्ये 11? पाहायचंय प्रेक्षकांना देखील. 3 बॉल मध्ये 11 धावा कराव्याच लागतील श्रीमंत समर्थ संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू 11 धावांची गरज. ओ फटका खेळलाय सर आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमा रेषा पार. मॅच ऑन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 7 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 7 धावा होऊ शकतात. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल मध्ये 7 धावा कराव्याच लागतील. प्रशांत मोरे या खेळाडूवरती सगळ्यांच्याच नजरा आहेत. 2 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सोडून दिलाय बॉल. सोडून दिलेला बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत. 2 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज. मॅच ऑन. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल श्रीमंत समर्थ. 2 बॉल मध्ये करायचे 6 धावा. सोडून दिलाय बॉल प्रशांत मोरेने. आणखीन एक मोठा फटका येईल का त्याच्या बॅट मधून? आतापर्यंत एक चौकार त्याने ठोकलाय जरूर. दहा सेकंदामध्ये आपण रिव्ह्यू घ्यायचंय. दोन बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन बॉल मध्ये 6. एखादा मोठा फटका. येस, चांगला बॉल पाहायला मिळाला. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मास्टर स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर स्वप्नील बोबसकर आहेत. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज आहे. षटकार ठोकला तर मॅच जिंकणार श्रीमंत समर्थ. शेवटच्या बॉलवर 5 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. प्रसाद गावकर शेवटच्या बॉलवर 5 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी.
पुढे आलेत, फटका खेळलाय. फटका जर आपण पाहिलं तर खेळलाय मोठा, पण बॉल जर आपण पाहिलं तर गोषकी क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावांसाठी सामना मात्र जिंकलाय. ड्रीम 11 लालबाग या संघाने 30 बॉल मध्ये 37 धावांची गरज असताना त्या रोखल्या धावा आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. पार्थ सावंत एकटा लढला या मॅच मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम ड्रीम 11 लालबाग, हल्लक टीम श्रीमंत समर्थ. चला पुढील सामना होईल लालबाग लेजंड. आपण 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि रॉयल स्टाईल त्वरितच आपण क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय.